अखंड हिंदुस्थानच्या आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज शक्तीपीठावर आम्ही आलेलो आहोत। आज छत्रपती शिवप्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भव्य दिव्य रॅली भिवंडी शहरामध्ये काढत होतो, परंतु आज परम भाग्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिरामध्ये येण्याचा योग मिळालेला आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटावा आणि खऱ्या अर्थाने या मंदिरामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर जी अंगामध्ये ऊर्जा संचारलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला 350 वर्षानंतरचा हा कालखंड आहे। परंतु मित्रांनो, हा कालखंड आपण अनुभवला आणि 350 वर्षानंतर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि दिव्य असं मंदिर, हे शक्तीपीठ आज भिवंडी तालुक्यातील छोट्याशा ग्रामीण भागामध्ये मराडेपाडा या गावामध्ये स्थापित झालेला आहे। आज शिवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे कार्य पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न गेली 10 वर्ष आम्ही करत आहोत। परंतु आज महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर सातत्याने ज्या तालुक्यामध्ये आमचा जन्म झाला, ज्या तालुक्यामधले आम्ही आहोत, ज्या ठाणे जिल्ह्यामधले आम्ही आहोत, त्या जिल्ह्यातील मराडेपाडा गावामध्ये आज इतकं सुंदर भव्य दिव्य मंदिर बघितल्यानंतर आम्हाला खूप मनस्वी आनंद झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे शिक्षण, त्यांचे धोरण, त्यांचं शेतीविषयक धोरण, त्यांचे आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाबद्दल असलेली अस्मिता आज सातत्याने या मंदिराकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। महाराजांचे विचार घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि जगामध्ये, पाश्चात्य संस्कृतीमध्ये, पाश्चात्य देशामध्ये महाराजांचे धडे हे कॉलेजमध्ये गिरवले जात आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघत असताना पहिला फोटो आहे पांडुरंगाचा। आपण संत तुकाराम महाराजांनी उपदेश केला होता छत्रपती शिवाजी महाराजांना, पांडुरंगाला पहिलं वंदन या ठिकाणी केलं जात आहे। आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण 350 वर्षानंतरचा इतिहास जर का आपण बघितला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर प्रतिमा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची ही प्रतिमा आपण या ठिकाणी पाहत आहोत। महाराजांच्या प्रत्येक प्रसंगातील पहिला प्रसंग अर्थात ज्या देवाचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, तो हा प्रसंग या फोटोच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धडे दिले आणि हे धडे दिले रक्ताचा अभिषेक घालावा आणि तो रक्ताचा अभिषेक घाललेला प्रतिमा देखील या ठिकाणी पाहत आहोत। महाराज हे थोर होते, थोर आहेत। जगामध्ये सर्वात जास्त स्मारक असलेला एकमेव असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत। ज्या भवानी मातेने माझ्या राजाला तलवार दिली, तो हा प्रसंग या ठिकाणी पाहतोय। आणि खऱ्या अर्थाने महाराजांचा इतिहास बघितल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये धडधड होते, एक वेगळी प्रकारची शक्ती आज संचारलेली आहे। गेल्या 4 दिवसापासून हा उत्सव सुरू झालेला आहे, परंतु उत्सव संपणार नाही। खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आई महासाहेब, जिजाऊ महासाहेब या ठिकाणी शिक्षण देत असताना प्रसंग आपल्या रांगड्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी यासाठी आपण तो प्रसंग या ठिकाणी पाहत आहोत। ज्या शेतीवर जो नांगर फिरवला होता, सोन्याचा नांगर, तो एक प्रसंग या ठिकाणी नमूद केलेला आहे। हा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे। हा प्रसंग अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रसंग आपण पाहतोय। अफजल खानाचा वध पुतळा बाहेर काढलेला आहे आणि हे 2 प्रसंग पाहिल्यानंतर 350 वर्षानंतरचा तो इतिहास आमच्या डोळ्यामध्ये अजून तशाचा तसा आहे। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरण्यात आलेले आहेत तलवारी, कुचे, तसेच दानपट्टा आणि अनेक अशी अवजारे, हत्यारे आहेत, ज्या हत्यारांच्या माध्यमातून महाराजांनी 50 वर्ष शत्रूंना लढा दिला। अशी ऐतिहासिक सर्व अवजारे आपण पाहत आहोत। तसेच मंडळी, ज्या तलवारींचं वजन 30 किलो, 35 किलो, 25 किलो आहे, सातत्याने 8 तास हे मावळे आपल्या राजांसाठी शत्रूवर तुटून पडत होते, असा प्रसंग
या ठिकाणी पाहतोय। आरमाराचे प्रमुख कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराज, जगातील पहिल्या आरमाराचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज। आणि हेच आरमार समुद्रामध्ये महाराजांनी 350 वर्षापूर्वी उभारलं होतं। आणि कल्याण आणि भिवंडीचा इतिहास देखील या ठिकाणी पाहतोय। महाराजांना पालखीमध्ये आपले मावळे घेऊन जात असताना प्रसंग आणि प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग, वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी जी घोडखिंड रोखली होती आणि पावनखिंड ती झाली होती आणि छत्रपती महाराजांना सुखरूप गडावर पोहोचवलं होतं, तो हा प्रसंग आहे। आणि लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। नक्कीच शाहिस्ते खानाची बोटे त्याच्या दरबारमध्ये जाऊन 4 बोटे तोडली होती, तो प्रसंग आणि हा संपूर्ण प्रसंग पाहतोय। इतिहासाच्या पाऊलखुणा या जुन्या जरी असल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर आहे, जो अनेक देशामध्ये इतिहास शिकवला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण हे अजून देखील पाश्चात्य संस्कृती शिकवलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज पिटाऱ्यामधून मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये प्रसार झाले होते आणि खानाच्या हातावर तुरी दिली होती, तो प्रसंग आहे। आणि हा प्रत्यक्ष प्रसंग युद्धाचा, आणि हे प्रसंग पाहिल्यानंतर असं वाटतं की 350 वर्षानंतर आपण मागे चाललेलो आहोत किंवा तो प्रसंग आणि ज्या घोरपडीला आपण हा इतिहास आहे। रशी बांधून आमचे मावळे गडावर चढले होते, तो इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची तुला या ठिकाणी सुवर्ण तुला या ठिकाणी केले, तो प्रसंग या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि मंडळी आपण पाहत आहोत हे सर्व हत्यारे, दानपट्टा असेल ज्याचं वेट 30 किलोपेक्षा जास्त असेल आणि तलवार ज्या वापरलेल्या आहेत या जुन्या काळच्याच आहेत आणि सर्व चिलखत, अंगातली चिलखत पाहतोय। ढाल तलवार आहे, तसेच या ठिकाणी भाला पाहतोय, धनुष्यबाण पाहतोय, फरशी कुऱ्हाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबार कसा चालायचा हे देखील या ठिकाणी रेखाटलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने महाराजांचा संपूर्ण इतिहास या मंदिराच्या माध्यमातून आपण जाणलेला आहे। हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी तो प्रश्न विचारला होता, तो सीन आपण पाहतोय। आणि हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं की मला बक्षीस काही नको, माझं नाव फक्त त्या पायरीवर पाहिजे। सिद्धी हिलालचा हा प्रसंग या ठिकाणी आपण पाहतो रेखाटलेला आहे, त्याची संपूर्ण हिस्ट्री आपण खाली दिलेली आहे। सरसेनापती हंबीरराव मोहिते 1630 मृत्यू 1687 हंबीरराव मोहिते। आणि मंडळी हा इतिहास बघत असताना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम आमच्या प्रत्येक तरुण पिढ्याला प्रेरणादायक करणार आहे। मंडळी इतिहासातील सर्वात लोकप्रिय असलेली गोष्ट म्हणजे हिरकणी। आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी हिरकणी ही गडावरून खाली उतरली होती आणि त्या रायगडावरचा तो गडावरचा कडा उतरल्यानंतर राजांनी तिला बक्षीस दिला आणि त्या कडाचं नाव ठेवलेलं आहे हिरकणी कडा। आणि म्हणून हा इतिहास आपण जाणून घेत आहोत आणि प्रत्येक क्षणचित्र, ऐतिहासिक क्षणचित्र आपण या मंदिराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला आपण देणार आहोत।